मध्ये रिक्षा, टॅक्सी चालक तसेच भविष्यामध्ये ओला, उबेर, रॅपिडो किंवा बाईक टॅक्सी यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई आणि MMR क्षेत्रामध्ये आहे आणि मराठी भाषिकांना हिंदी भाषा न समजणाऱ्या काही लोकांनी केलेल्या तक्रारीवरून आपण 1 मे पासून RTOच्या माध्यमातून एक उपक्रम आपण करतोय आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून तो जो रिक्षा चालक आहे त्याला किंवा टॅक्सी चालक आहे त्याला मराठी भाषा येते की नाही हे आपण तपासणार आहोत. सुरुवातीपासून महाराष्ट्राची आणि प्रामुख्यानं परिवहन डिपार्टमेंटची भूमिकाच राहिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणं अनिवार्य आणि तो आपला अधिकार आहे, आपला तो हक्क आहे आणि त्या माध्यमातून ही मोहीम आम्ही करतोय. प्रामुख्यानं अनेक साहित्यिकांनी ही मोहीम राबवत असताना मला स्वतः फोन करून सांगितलं होतं की आम्ही ह्या कामी तुम्ही जो पुढाकार घेताय तो खरोखर अभिमानास्पद आहे आणि आम्ही तुम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करायला सोबत तयार आहोत. मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या वतीनं कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे सुद्धा सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले. मला म्हणजे अभिमान ह्या गोष्टीचा आहे की अक्षरशः म्हणजे आमिर खानला सुद्धा मराठी शिकवणारी लोक ही आहेत. म्हणजे यांच्यापैकी आमिर खानला मराठी शिकवणारी लोक आणि मी अनेक चॅनलवर बघितलं की मराठी मध्ये अस्खलित आमिर खान बोलू शकतो. किंबहुना रितेश देशमुख यांची पत्नी जेनेलिया हिला सुद्धा मराठी शिकवणारी लोक ह्यामध्ये आहेत. म्हणजे अनेक हिंदी भाषिकांना आणि तारे तारकांना सुद्धा मराठी शिकवणारी ही सगळी मंडळी आहे आणि आज हीच मंडळी पुढाकार घेत आहेत की आम्ही रिक्षा टॅक्सी चालकांना सुद्धा मराठी शिकू. प्रामुख्यानं कोकण मराठी साहित्य परिषदेचे 72 विभाग आहे. त्या 72 विभागानं आता जबाबदारी उचललेली आहे की आम्ही आमचे विविध ठिकाणी जे विभाग आहे त्या विभागाच्या आम्ही आमच्या शाखेला कळू आणि त्या माध्यमातून एक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अतिशय सोप्या भाषेमध्ये कळेल आणि समजेल आणि त्याला बोलता येईल अशा पद्धतीने आम्ही एक अभ्यासक्रम आता तयार करतोय आणि आजच ते अभ्यासक्रमाची कशी साधारण मांडणी असेल त्या पद्धतीने हे आताच बसून निर्णय घेणार आहेत आणि त्याचबरोबर मुंबई मराठी साहित्य संघानं सुद्धा पुढाकार घेतलेले आहेत. मेंदळे ताईंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण लोकमान्य टिळकांच्या नात असलेल्या आमच्या पंथी असलेल्या आमच्या मेंदळेताईंनी अनेक मराठी भाषेसाठी उपक्रम राबवलेले आहेत आणि त्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ते आताही वर्ग त्यांचे घेण्याचं चालू आहे. आताही ते अनेक हिंदी भाषिकांना त्यांच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून मराठी शिकवतात. अनेक हिंदी भाषिक जे आहेत ते नोकरीला लागत असताना किंवा त्यांना इतर कामांसाठी जेव्हा मराठीची शिकण्याची गरज असते तेव्हा त्यांच्याकडनं मराठी शिकतात. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे मराठी भाषा शिकल्यानंतर समोरच्या व्यक्तीला मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं प्रमाणपत्र दिलं जाते. ते प्रमाणपत्र राज्य शासनानं मंजूर केल्यानुसार आहे. म्हणजे एक प्रमाणपत्र त्यांचं असं नाहीये की कुठल्या तरी संस्थेनं असंच दिलेलं आहे. राज्य शासनाचे मान्यता प्राप्त प्रमाणपत्र त्या देतात. त्यामुळे त्याचा फायदा असा होणार आहे की यांच्याकडे जर मराठी कोणी शिकलं तर आम्ही भविष्यामध्ये लायसन्स देताना, बॅच देताना किंवा परमिट देताना त्या प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे का अशी सुद्धा आम्ही अट घालू शकतो जेणेकरून ह्या प्रमाणपत्रानुसारच समोरच्याला लायसन्स, बॅच किंवा आम्ही परमिट देऊ शकू. त्यामुळे अतिशय सकारात्मक भूमिका ही मराठी साहित्य संघाने घेतलेली आहे. कौशल इनामदार ज्यांचं पहिलं गीत लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी हे पहिलं गीत त्यांनी मराठी भाषेविषयी आणि अभिमान गीत त्यांनी गायलं होतं आणि ठाण्याच्याच दादोजी कोंडदेव स्टेडियमवर त्यांनी ते पहिलं अभिमान गीत सादर केलं होतं. आशाताई त्या कार्यक्रमाला होत्या आणि त्यांच्या समोर त्यांनी ते अभिमान गीत 25 वर्षापूर्वी सादर केलं होतं आणि मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. त्यामुळे कदाचित आता कौशल इनामदार सुद्धा यामध्ये पुढाकार घेत आहेत. 27 तारखेला आम्ही त्यांच्याबरोबर बैठक घेतोय आणि मराठी तिला हिंदी नसेल तर तो बोलतो, हिंदी बोलणारा माणूस मराठीत ट्राय करतो सांगायला. तर बेंदळे मॅडम
मी मुंबई मराठी साहित्य संघातर्फे बोलते आणि आम्ही गेली 40-45 वर्ष मराठी लोकांना मराठी शिकवतोय. कितीतरी पारशी, गुजराती असे अनेक लोक आमच्याकडनं मराठी शिकून गेलेत. आम्हाला काही मराठी साहित्यिक तयार करायचं नाहीये किंवा भाषा ही मराठी आहे. आपण बंगालमध्ये गेलो तर आपण मराठीत तिथे बोललो तर त्या लोकांना कळणार आहे का? आपण चेन्नईला गेलो तर तिथे आपण मराठीत बोललो तर त्यांना कळणार आहे का? तर आपण प्रयत्न करतो ना त्यांच्या भाषेतले शब्द त्यांना सांगायची किंवा निदान हिंदी इंग्लिशमध्ये बोलण्याची. मग महाराष्ट्रात जे मराठी प्रवासी त्यांच्या वाहनांमध्ये बसतात त्यांना सहजतेने आपल्याला कुठे जायचं हे सांगता यावं. त्यात अनेक ज्येष्ठ व्यक्ती असतात, काही जणांना अजिबात इतर दुसऱ्या भाषा येत नाहीत. अशा लोकांना जर त्या वाहनात बसायचं असेल आणि नीटपणाने त्यांना कुठे जायचंय ते त्यांना सांगायचं असेल तर त्या चालकाला ते समजलं पाहिजे. इतकी साधी याच्या मागची भावना आहे. त्यांना काही मोठं मराठी शिकवून काही करायचं नाहीये. त्यांना रोजच्या संवादाच्या